तुझं नाव सांग आणि कोणत्या शाळेत होती ते सांग. माझं नाव रिया जयदीप थोरात आणि मी श्री भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्दमध्ये शिकत होते. 10वीच्या परीक्षेत तू द्वितीय क्रमांक पटकावला आहेस. ही बातमी समजल्यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिल्यांदा तर जेव्हा मी रिझल्ट बघितला, म्हणजे मी बघितलंच नाही, मी मम्मीला आणि पप्पाला बघायला सांगितलं होतं आणि त्यांनी जेव्हा मला मार्क्स सांगितले तेव्हा मला खूप आनंद झाला. म्हणजे जे मी कष्ट घेतले होते ना ते असे सत्यात उतरल्याने वाटत होतं आणि खूप मस्त वाटलं मला. हे यश मिळवण्यासाठी तू दिवसातून किती तास अभ्यास करायची? तुझ्या अभ्यासाचे नियोजन काय होतं? मी असं म्हणजे रेग्युलर अभ्यास करायचे, 5-6 तास माझा अभ्यास असायचा. संध्याकाळी 2 तास आणि सकाळी उठून 1-2 तास अभ्यास करायचे. हे सर्व यशाचे जे श्रेय आहे, द्वितीय क्रमांक पटकावलाय तू, हे कोणाला देणार तू? मी माझ्या शिक्षकांना आणि माझ्या आई वडिलांना आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला हे श्रेय देईन. कारण माझ्या शिक्षकांनी हे मार्क मिळवण्यासाठी मला खूप प्रोत्साहन दिले. मटाले सर असतील, जमादार मॅडम असतील, माझ्या क्लासच्या मॅडम, गांधी मॅडम असतील. परत माझ्या म्हणजे मी जेव्हा 8वीला तिथे गेले तेव्हा मला 8वी-9वीला शिकवायला असलेल्या पिंगळे मॅडम असतील, पिंगळे मॅडम नंतर गोंदके मॅडम असतील, NMS स्कॉलरशिप मध्ये सुद्धा मी लागले होते. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं, त्यामुळे त्यांना मी कधीच विसरू नाही शकत. शिवाय सोमवंशी मॅडम असतील, त्यानंतर थोरात मॅडम आणि आत्ताच मला शिकवायला असलेले मंडलिक सिके सर, देवतय मॅडम, यांना सुद्धा मी अख्खं श्रेय देईन. कारण त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलंय. गुरव सर असतील आणि माझे मम्मी पप्पा आहेत, त्यांनी मला नेहमी सांगितले तुझा नंबर कोणता येऊ पण जे तुझं असेल ना ते प्रामाणिकपणे दे. कारण असं दुसऱ्यांचं बघून कधीच आपण मोठे होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी जे मला सांगितलंय ना, तुला किती मार्क पडले पण ते तुझे प्रामाणिकपणे असायला पाहिजे. पुढील शिक्षणासाठी तू काय करायचं ठरवल्याच आहे? तुला भविष्यात काय बनायचं आहे? मला भविष्यात एक डॉक्टर बनायचं आहे, गायनेकोलॉजिस्ट, आणि त्यासाठी माझं ऍडमिशन सुद्धा झालेलं आहे. मी आज चालले आहे हॉस्टेलला, विद्यासरिताला माझं ऍडमिशन झालेलं आहे. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची की माझे फॅमिली असतील, माझे आजी बाबा असतील, माझ्या आत्या अंत्या असतील, माझे म्हातारे बाबा असतील, ते सुद्धा एक शिक्षक होते. त्यांनी सुद्धा मला खूप मार्गदर्शन केले. माझी मोठी मम्मी, मोठे पप्पा, माझी आदू दीदी, दादा यांनी सुद्धा मला खूप मार्गदर्शन केले. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानेन. जे विद्यार्थी आता 10वीला जाणार आहेत त्यांना तू यशाचा काय मंत्र देणार? आता मोबाईलला सोशल मीडियाचा जो ट्रेंड सुरू आहे, तर मला त्याला सांगायचं की आपण ह्या गोष्टींमध्ये गुरफटलं नाही पाहिजे. आपण आपल्या करिअरवर फोकस केला पाहिजे आणि त्याच दृष्टीने आपली वाटचाल असायला पाहिजे. त्याचबरोबर आपण वाचनाला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे आणि वाचन हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे. कारण वाचल्याने जे आपल्याला ज्ञान भेटतं ते कुठेच भेटू शकत नाही. तसंच माझ्या शाळेचे प्राचार्य जाधव सर यांनी सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिले. कोळेकर सर असतील, आमचे पर्यवेक्षक सर. जाधव सर आता रिटायर झालेत, पण त्यांनी सुद्धा एकच सांगितलं होतं की ती मार्ग पाडू द्या, प्रामाणिक पाडा. आणि मला असं सांगायचंय की माझे जे बॅकग्राऊंड आहे, फॅमिली बॅकग्राऊंड, त्याचमुळे मी आज इथं उभी आहे. म्हणजेच माझ्या मामाकडचा पण मला फुल सपोर्ट आहे. माझा मामा पण मला सांगितलं तुला आहे ना का कोणताही नंबर येऊ दे पण प्रामाणिकपणे असायला पाहिजे, आणि तेच मी केलं. तुमच्या पाल्याने आज शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. एक पालक म्हणून तुम्हाला किती अभिमान वाटतो? आज खरं तर आमची जी इच्छा होती की रियाने या रेंजमध्ये मार्क पाडले पाहिजेत. 3% मार्क पडले. तिला 94.7% पडलेत आणि त्यामुळे आम्हाला आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही खूप लकी आहोत की अशी मुलगी आमच्या पोटी जन्माला आली. ऍक्च्युली ती अगदी लहानपणापासून तिच्यामध्ये जे काही आपण म्हणतो की ऍक्टिंग म्हणा किंवा वक्तृत्व म्हणा किंवा डान्सिंग म्हणा, सिंगिंग म्हणा, या सगळ्याच ॲबिलिटी तिच्यामध्ये आहेत आणि हे सगळ्या पहिल्यापासून आम्ही त्याही गोष्टींना प्रोत्साहन दिलं. दुसरं म्हणजे फक्त अभ्यासच कर असं आम्ही तिला कधी म्हटलो नाही. मग तिचं जे काही शाळेमध्ये जे स्कॉलरशिपमध्ये नंबर आले किंवा काय, त्याच्यावरून आम्हाला माहित होतं की ही एक ना एक दिवस तिचं नाव मोठं करणार आहे आणि ते तिने आता करून दाखवलं. त्यामुळं आम्ही आणि ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून आमचे घरचे असतील, माझे सासू-सासरे असतील, भाऊ असतील, आमच्या वहिनी असतील, हे असतील, आम्ही सगळ्यांनी तिला फक्त रिया तुला काय करायचंय, आम्ही तुझ्या पाठीशी उभं आहोत असं त्याने आम्ही भूमिका ठेवली आणि तिने आज त्या पद्धतीने ते मार्क्स पाडले आणि आमचं नाव मोठं केलं. त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. रियाचा शाळेमध्ये 2य क्रमांक आलेला आहे. त्यामुळे ऍक्च्युली तसं पाहिलं तर ती पहिल्या नंबरातच येणारी आहे, पण आता बोर्ड म्हटल्यानंतर थोडंसं प्लस मायनस होतं, तेवढं आम्ही ऍक्सेप्ट करतो. कारण
प्रॅक्टिकलही थोडासा विचार केला पाहिजे आणि आम्ही समाधानी आहोत या मार्कांवरती आणि छान वाटते. तर पुढच्या ज्या शिक्षणासाठी आहे तर तिची इच्छा लहानपणापासून होती. तिने असं लिहून ठेवलं होतं की जी तिचा अभ्यासाची जी जागा आहे तिथे लिहून ठेवलं होतं, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आणि त्या पद्धतीने आम्ही पावलं टाकतोय की तिला आता नीटसाठी वगैरे आम्ही बाहेर पाठवतोय आणि घेतलेले आहे आता ऍडमिशन वगैरे, आणि ती एक ना एक दिवस डॉक्टर होऊनही दाखवेल अशी आम्हाला आशा आहे. पालक म्हणून तुम्ही खंबीर राहणार याच्या हो, विषय म्हणजे अगदी पूर्ण सपोर्ट आमचा तिला राहणार आहे.